नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मी टेरर रेश्मा तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो. फर्स्ट, नवरात्रीचे 9 दिवस आपण खूप मनाभावाने करतो. आई अंबाबाई, तुळजाभवानी आईचं नामस्मरण घेऊन आजच्या आपण काही गोष्टी मी तुम्हाला सांगायला खास म्हणजे मी नॉर्मली हिंदीमध्येच व्हिडिओ जास्त टाकत असते, पण आज आपलं मातृत्व आपल्या आई तुळजाभवानीचा म्हणजे म्हणतात ना, नवरात्रीचे 9 दिवस आपल्याकरता खूप जल्लोषाने आहे ना सादरीकरण करत असतात. तर आज मी तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवसामध्ये आपल्याला काय फराळ देवीला अर्पण केला पाहिजे, काय निवद, काय भोग दाखवला पाहिजे त्याविषयी माहिती देणार आहे. फर्स्ट, पहिला दिवस जो असतो ना, तो माता शैलपुत्रीचा असतो. देवीचा शैलपुत्रीचा असतो. तो असतो माव्याचा निवद. म्हणजे कोणतीही पांढरी शुभ्र पासून बनवलेली बर्फी किंवा मालपुवा काही तुम्ही आहे ना, माव्यापासून जर तुम्ही नुसता दुधाचा हलवा जरी ठेवला तरी तो मावाच असतो. तो पहिल्या दिवशी तुम्ही माता शैलपुत्रीला माव्याचा निवद द्या. दुसरा दिवस हा असतो ब्रह्मचारिणी म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशीला आपल्याला ना पांढरी शुभ्र जी पण काही मिठाई म्हणजे साखरेचाच निवद. आजचा दिवस तुम्ही ना काही जरी नाही करता आला तर फक्त साखरेचा देवीला भोग लावा संध्याकाळी. तिसरा दिवस असतो ते चंद्रघंटा मातेचा. चंद्रघंटा मातेला खीर अतिशय म्हणजे खूप आवडते आणि माता प्रसन्न सुद्धा होते. तर तिसऱ्या दिवशी आपण जो निवद दाखवतो देवीला ती असते खिरेचा. चौथा असतो दिवस तो माता कुष्मांडा असतो. चौथ्या दिवशी तुम्ही मालपोहा करा, हलवा करा, तुम्हाला जे जमत असेल मालपोहा किंवा हलवा. चौथ्या दिवशी तो मान्य असतो. पाचवा दिवस असतो स्कंदमातेचा असतो. त्या दिवशी आपल्याला केळाचा निवद दाखवलेला पाहिजे. केळाचा निवद दाखवला की ज्याच्यानी आपल्या घरामध्ये केळ कुठं ना कुठं जुपिटर दाखवतं. जुपिटर म्हणजे गुरु आपला. तर त्याच्यानी आपलं म्हणजे ना आपला जुपिटरसुद्धा चांगला होतो, स्ट्रॉंग होतो. 6वा दिवस असतो कात्यायनी मातेचा. ह्या दिवशी तुम्ही मध म्हणजे शहद ह्याच्यापासून खीर बनवू शकता. खीर तुम्ही जर म्हटलं तर तुम्ही म्हणजे शाबू तांदळाची करू शकता, रव्याची करू शकता किंवा कशाची पण करू शकता. अदरवाईज कशाची सुद्धा. फक्त त्याच्यामध्ये त्या खिरीमध्ये जो गोडवा आणता तुम्ही तो खिरीचा गोडवा तुम्हाला म्हणजे आहे ना मधापासून आणायचा असतो. 7वा दिवस असतो तो काल रात्री मातेचा असतो. ह्या दिवशी तुम्ही गुळाचा निवद दाखवा. म्हणजे आपण आहे ना पावशेरीची 8 पावची जी गुळाची ढेप आणतो त्या गुळाच्या ढेपाचा निवद तुम्ही संध्याकाळचा दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी ते निवद काढून घ्यावा. 8वा दिवस असतो तो महागौरीचा. हा सगळ्यात मोठा पांढरी शुभ्रची महागौरी जे माता महापार्वती आपली. ह्या दिवशी आपण नारळाचा जो म्हणतात ना नारळाचा भोग दाखवतो. नारळापासून बनवणारे पदार्थ जसे नारळाच्या वड्या असू दे, बर्फी असू दे, तुम्ही ह्या नवरात्रीच्या 8व्या दिवशी नारळाच्या बर्फीचा निवद तुम्ही दाखवू शकतो. 9वा दिवस असतो तो सिद्धदात्री मातेचा. सिद्धदात्री माता म्हणजे 9 सिद्धी. सिद्धदात्री म्हणजे तुम्ही कोणतीही जरी पूजा अर्चना करत असाल त्याच्यामध्ये सिद्धी मिळवण्यासाठी सिद्धिदात्रीचा. ह्या दिवशी तुम्ही तिळाचा वापराचा म्हणजे तिळाचा भोग द्यायचा. तिळापासून आपण काय बनवू शकता, या तर तुम्ही तिळाचा निवद देऊ शकता किंवा तिळापासून जर तुम्ही चिक्की बनवत असाल किंवा लाडू बनवत असाल किंवा कोणताही प्रकारचा पदार्थ तुम्ही बनवा, फक्त त्याला स्प्रिंकल म्हणून तिळाचा उपयोग करा. असे जर 9 दिवस तुम्ही देवीला नैवेद्य अर्पण करत असताल तर माताची जी म्हणजे आपल्या आईची, जगदंबेची, आई भवानी आईची, तुळजाभवानी आईची, माता अंबाबाईची ज्या काही शुभ आशीर्वाद आहेत ते तुम्हाला लागतच असतात. खूप चांगल्या त्यांच्या कृपा लागतात, ब्लेसिंग लागतात. तर मग नक्कीच तुम्ही सर्वजण ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही हे उपभोग जे म्हणतात ना आपण एवढं कष्ट करतो, एवढं मनापासून उपास करतो, कष्ट करतो आणि खूप म्हणजे एकदम सुंदर अशा चांगल्या रीतीने आहे ना नवरात्रीचे 9 दिवस खूप इझिली जातात. म्हणजे काही कळत नाही. तसं म्हणायला गेलं तर एक दिवस उपाशी राहायचं म्हटलं तर जमतच नाही की बाबा जेवण भूक लागली. पण नवरात्रीचे दिवस खूप म्हणजे एवढी हाय लेवलची एनर्जी असते ना की भूक ताणच लागत नाही. तर नवरात्रीचे ह्या 9 दिवस तुम्ही हा नक्कीच उपाय करून बघा आई भवानी आईच्या कृपेने आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके. आणि जर दुसऱ्या काय अडचणी असेल किंवा तुम्हाला पर्सनल रीडिंग पाहिजे नसेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती फोन करू शकता. ओके. बाय बाय.